पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायणप्रत 68 क्रमांकाचा अभंग पाहायचा आहे। अभंग असा आहे, भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग, ऐसे उफराटे वर्म, धर्मा अंगीच अधर्म, देवांतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी। 4 चरणाचा अभंग आहे। तुकोबरायानं हा अभंग जरा कूट पद्धतीचा लिहिलेला आहे। या अभंगाचा सहजासहजी अर्थ करायला येत नाही, पण तुकोबरायांना जे समजून द्यायचं आहे ते या अभंगातून अत्यंत सूक्ष्मतेनं समजून दिलेलं आहे। पहिल्या चरणात म्हणतात की भोगे घडे त्याग, वास्तविक भोग घेतला आणि तरी त्याग झाला असं कसं होईल? तर त्याचं कारण आहे की तुकोबारायचंच एक प्रमाण आहे की विधी ते सेवन, विषय त्यागाते समान। तुम्ही विधीनं जर ती गोष्ट भोगली किंवा घेतला, त्याचा भोग घेतला, तर तो त्याग झाल्यासारखाच आहे। माऊलीनं सुद्धा याच्यासाठी सांगितलं, विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवोनी जाळीत कर्मफले। तू जे काही करतोस ते विधीनुसार होत असेल, त्याच वेळेस निषेधाला काढून टाकत असतील, तर जे जे काही केले ते मला अर्पण केलं तर तुला जे काही प्राप्त होणारं कर्मफल आहे की जे बांधण्यास कारण आहे, त्यातून तू मुक्त राहशील। मग जी गोष्ट विधीने सांगितलेली त्या विधीप्रमाणे केली तर काय हरकत नाही। त्याच्याप्रमाणे काय आहे की तो त्यागच आहे। उदाहरणार्थ एकादशी आहे आणि निराहार करावे असं वाटलं, काही खायचं नाही, पण दम निघेना, मग त्याच्यासाठी काय सांगितलं? तर त्याच्यासाठी फलाहार सांगितला। त्याच्यासाठी जे आहाराच्या अजून ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्यात त्यांनी सेवन केल्या, तर त्या सेवन केल्या तरी त्यांनी त्याचा त्याग केल्यासारखंच झालं। कारण का, जे घेतलं ते एकादशीच्या व्रताला सहज म्हणजे सहाय्यक असणारच आहे। फळं खाल्ली म्हणजे उपवास सुटला असं होत नाही, फळं खाल्ली तरी उपवासाचाच एक भाग आहे। भगर खाल्ली, राजगिरा खाल्ला, हे त्यातलेच एक आहेत। त्याच्यामुळं त्यांनी त्याचं सेवन केलं म्हणजे त्याची एकादशी आता नाही झाली, व्रत मोडलं असं होत नाही। म्हणून हा भोग घेतला तरी त्यागासारखाच आहे। आता त्याच्या पुढं मात्र लिहिलं की त्यागे अंगा येती भोग। जर त्याग आहे पण भोगच आपल्या ठिकाणी येतील, याचं कारण काय? तर त्याग करतोय पण त्या भोगाचा मोह मात्र जास्त आहे। याचा अर्थ काय? मोहातस्य परित्यागस। आता मोह आहे आणि त्या मोहातनं त्याग करावा लागला, तर हा जो त्याग आहे तो त्याग नसून भोगच आहे। म्हणजे जी गोष्ट त्याला काय आहे की आहे खरी, जसं माऊलीने लिहिले त्यागाच्या जेव्हा प्रकार लिहिले 18व्या अध्यायात, तेव्हा तामस त्याग याच्यामध्ये लिहिलं की स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, परी झणे आतळा त्यागा तामसा मज। आता त्यांनी काय केलं? त्याच्या विभागाला आलेलं कर्म आहे, पण ते कर्म त्यांनी करायचंच नाही ठरवलं। उदाहरणार्थ ब्राह्मण आहे आणि त्याला सांगितलं की चला आमच्या घरी पूजा करायला, तर मी करत नसतो पूजा, मी येणार नाही पूजा करायला, असं केलं तर त्यांनी स्वभावे त्याच्या भागा आलतं। किंवा दुसरा कोणीतरी
त्याच्या त्याच्या भागाप्रमाणे त्याला ते कर्म आहे, पण ते कर्म त्यांनी टाळलं तर ते जे काही त्यांनी कर्म सोडून दिले तो झाला त्याग. पण त्याग नाही, त्या कर्माचा त्याला भोगच झाला असं होतं. म्हणजे एकंदरीत काय आहे की त्याग झाला तरी ते भोगाकडेच आलं. कारण काय झालं तर तो त्याग त्यांनी स्वतःच्या कुठल्या तरी मोहासाठी त्यागला होता. कारण का तर हे कर्म कनिष्ठ आहे आणि कनिष्ठ कर्म मी कसा करू असं समजून त्याचा त्याग झाल्यामुळं ते त्याग झालेला वरकरणी दिसतोय, पण त्याच्या मनात त्याच्या ठिकाणी त्याची जी उलाढाल चालली तो भोगच आहे. दुसऱ्या चरणात सांगतात आईसे उपराटे वर्म. आता हे कसं झालं म्हणून आपण याला काय कूट म्हणलं. कारण पहिल्यांदा सांगितलं की धर्म आहे आणि त्यात काय ठरवलं पहिल्यांदा की भोग आहे पण तो त्यागाचा मान आहे, आणि दुसऱ्या सांगितलं त्याग आहे पण तो भोगा समान आहे. मग हे कसं झालं उपराटे वर्म. हे दोन्ही काय आहे एकमेकाच्या विरुद्धचे झाले, एकमेकाच्या ते ह्याच्यातले काय उलट पद्धतीचे झाले, अर्थात दुसरी गोष्ट म्हणजे विपरीत झाले. तरी पण याच्या ठिकाणी काय होतं की हे एक स्वभाव आहे. तो स्वभाव कसा आहे तर एक सात्विक स्वभाव आहे. सात्विक स्वभावात त्यांनी विधीला महत्त्व दिलं आणि निषेधाला टाळलं. पण विधीचं सेवन हे त्याच्या दृष्टीनं काय झालं की विषय त्यागासमानच आहे. उदाहरणार्थ काय आहे, एखादी गोष्ट आहे आणि तुम्हाला ती तर भोगायची आली तर तिच्या ठिकाणी संयमानं भोगली गेली तर तो संयम आणि त्याचा भोग त्याला त्यांनी काय आहे काही तुम्हाला शारीरिक त्रास होणार नाही. आती खाल्लं तर भुकेनं काय होतं की फार त्याच्यात जातं आणि त्याच्यामुळं पोट त्याचं गच्च भरतं, पोटाला तडस लागते आणि मग काय करावं काही सुचत नाही. त्याच्या ठिकाणी काय अस्वस्थपणा येतो. पण प्रमाणातच खाल्लं, युक्त आहार म्हणते तसं, तर तेच अन्न त्याच्या शरीराला उपयुक्त ठरलं आणि खाऊनसुद्धा न खाल्ल्यासारखं झालं. म्हणजे हा झाला त्याग. आणि दुसरा जे काही आहे तो मोह आहे, पण त्यांनी त्याचा त्याग केला. तर त्याग जरी केला असला तरी त्या स्वभावातनं त्या परिस्थितीतनं तो कुठं बाजूला गेला. जे त्यांनी त्याचं कर्म टाळलं, पण कर्म टाळलं तरी त्याच्या स्वभावाला आलेलं आहे ना, त्याच्यामुळं ते कर्म टाळूनसुद्धा त्याला ते कर्म करणीय ठरावं असंच होतं. आत्ता त्यांनी त्याग केला आहे पण लोक काय करतील त्यालाच काहीतरी म्हणतील, कारण जे त्याला त्याच्या कर्माप्रमाणे नाम आलेलं आहे ते त्याच्यावर राहीलच. म्हणून ह्याला आता काय केलं उपराटे म्हणलं. म्हणजे भोगाचा त्याग आणि त्यागाचा भोग हे झालं उपराटे. धर्मा अंगीच अधर्म. आता त्या ठिकाणी दुसरं दाखवलं की हे जे काही आहे विधीने पाळणं हा काय आहे धर्म आहे, पण अविचार केला अविधीचा उपयोग केला तर तिथंच अधर्म आहे. मग धर्म आणि अधर्म हे फार लांब नाहीत, त्या ठिकाणीच आहेत. पण जो विधी त्या विधीप्रमाणे जर त्याचं सेवन झालं त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याचं काय असेल त्याप्रमाणे उपयुक्तता झाली तर तो धर्म घडला, आणि त्या ठिकाणी त्याचा त्याग झाला तर तो अधर्म झाला. म्हणून धर्म आणि धर्माच्या अंगीचा अधर्म आहे. धर्म नाही पाळला तर अधर्म झाला, म्हणून ते धर्माच्या अंगीच आला. तेव्हा धर्म पाळणं हे कधी होईल तर तुम्ही विधीला विचाराला जितकं प्राधान्य द्याल तितकं तुमच्या ठिकाणी काय आहे की केलेला भोगसुद्धा त्यागात झाला आणि त्याचं दुसरं कलम काय तर धर्म झाला. आणि जे काय आहे की आपल्या भागाला येऊनसुद्धा त्यागलं, त्यामुळं त्या त्यागाचं त्याग जरी झाला तरी मनात मोह राहिला, भोग झाला आणि अधर्म घडला. म्हणजे हे सगळंच काय आहे की यातल्या एक एक गोष्टी जर बघत गेलं तर हे उपराटे. पण हे जेव्हा लक्षात घेतो जो कोणी त्याच्यामध्ये त्याला सगळ्यात महत्त्वाचा काय भाग आहे तर विधी म्हणजे विचार, हेच त्याचं महत्त्वाचं आहे. देवांतरे ते पाप. आता एरवी अजून काय आहे तर ज्यामुळं आपल्यापासून देवाचं अंतर पडतं असं काय असतं तर पाप आहे. काय असतं तर देवाबद्दलची अवहेलना,
देवाच्या संबंधाचं निंदा करणं, मग हे सगळंच झालं. हे त्याच्या ठिकाणी पापास कारण झालं. देवाबद्दलची आस्था, देवाबद्दलचा श्रद्धा ह्या धारण झाल्या तर पुण्य आहे. पण काहीच नाही केलं आणि जितकं जितकं तो देवापासून काही ना काहीतरी शब्दानं किंवा निंदेनं देवाचीच अवहेलना करू लागला तर त्याचं त्याला पाप होईल. जेवढं पाप त्याजवळ होईल तेवढा देव त्याच्यापासून दूर जाईल. कारण पुण्य आणि पाप ह्या दोघांमध्ये पुण्य ज्याच्याकडं असतं त्याच्याजवळ देव येतो. मग ह्यांनी सुद्धा सांगितलं अर्जुनाने की ह्या माझे जे काही आहेत गुरु आणि माझे आजोबा ह्यांना मारलं तर काय होईल, मला पाप होईल आणि तुझंशी अंतराय पडेल, तुझ्यापासून मला अंतर पडेल, तेव्हा मग पापाने तू कसा जवळ राहशील. तर जितकं जितकं पाप, याचाच अर्थ काय की तुम्ही अविधी जेवढी कराल तेवढ्या अविधीत तुमच्याकडं पाप होईल आणि त्याचा परिणाम काय होईल तर देवाचं तुमचं अंतर राहील. देव तुमच्या सानिध्यात येणार नाही. आता देवाचं अंतर कसं राहतं तर अविधी अधर्मच जर अंतःकरणात सतत घोळत असतील तर देवाची आठवण राहील कुठं, देवाबद्दलचा विचार कधी येईल. आणि जो पापी असतो, अधर्मी असतो, तो स्वतःच्या कर्तृत्वात असतो. मी केलं म्हणतो, मला ह्याचा भोग पाहिजे म्हणतो. आता हे सगळं त्याचं कसं झालं तर अधर्माच्या सदरात गेलं आणि अधर्मन पाप यांची संगती जवळजवळची. अर्थात त्यामुळं काय झालं, देव दुरावला. खोटे उगवा संकल्प. आता जर त्यांनी त्या आपल्या कर्तृत्व भावनेतून खूप संकल्प करू लागला, संकल्प त्याचे बाहेर पडू लागले, संकल्पाचं त्याच्या अंतःकरणात काय आहे, पण त्यामुळं काय होईल तर जे जे संकल्प असतील कशाचे, अविधीचे, ते संकल्प सगळे खोटे ठरतात. त्या संकल्पापासून तुम्हाला काही प्राप्ती होणार नाही. म्हणून मग असले संकल्प जे आहेत ते नाहीसे करावेत. कारण पापामुळं देव अंतरतो आणि असल्या संकल्पांना अधिकाधिक पाप होतं. त्यापेक्षा असे जे संकल्प आहेत ते सगळे खोटेत. खोट्या संकल्पाला जवळ बाळगू नये. अर्थात जसं वर कुठं भर दिला, अविधी करू नये इकडं भर दिला. दुसऱ्यांदा काय दिलं, अधर्माकडं जाऊ नये भर दिला. मग तिसऱ्या चरणात सांगताना सांगितले की पाप नको, पापानं देव अंतरतो. आणि त्याच्या पुढच्या टोकड्यात सांगितलं की खोटा संकल्प नाहीसा करा. कारण खोटे संकल्प काय भगवंताकडे नेत नाहीत, तुमच्या कर्तृत्व भावनेला काय करतात, जोर देतात. शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे भीड खोटी. आता कोणाच्या भिडे खातर करतो हा, तर कोणी असल घरात ज्याचे त्याचे काय आहे, क्वचितच एकाचेत की ज्यांच्या आईवडिलाबद्दल संतांनीसुद्धा काय केलं आहे, धन्यता गायली की जो आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. सगळेचेच धन्य आईबाप धन्य नाहीत. कारण का, सगळ्यांच्याला हे काही करतोय, कीर्तनाला जातो, भजनाला जातो, प्रवचनाला जातो, आवडत नाही, कशाला तिकडं जातो, काय करतो असं म्हणणार आहेत. मग आता त्यांच्या भिडं खातर जर आपण काय करू लागलो की तिकडं जायचं आपली इच्छा असूनसुद्धा सोडून द्यायला लागलो, म्हणजे काय झालं, ही भीड आहे. आणि ही भीड कशी झाली, खोटी, म्हणजे आपल्याला पापाकडं नेणारी किंवा आपला आयुष्याचा नाश करणारी. तेव्हा हे सगळं करण्यापेक्षा लाभ विचाराचे पोटी विचार करावा आपण की आपल्याला लाभ कशाचा आहे, लाभ काय आहे. असं सांगितलं जातं की जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यात तुमच्याकडून काहीच नाही झालं तर आयुष्य वाया गेलं. आणि आयुष्यात जर विचार केला आणि विचारानं काही जरी आपण साधन केलं तर त्याचा तुम्हाला लाभ झाला. पण हे सगळं करत असताना ही भीड आहे. भीड कशाची, तर जे जे कोणी आम्हाला ह्याच्यापासून परावृत्त करतात त्यांची भीड आहे. कोणाच्या जगाची भीड नसते, पण जवळच्याची भीड असते. प्रतिबंध करणारे अनेक असतात आणि ते प्रतिबंध काय करतात तर हे सगळं आमचं होऊ देत नाहीत. कारण त्यांना संकल्प कशाचे करायला आवडतात, संसारीय.
आणि संसारीय संकल्प हा करत नसेल तर त्यांना त्याचं वाईट वाटतं, म्हणून ते त्याला भीड घालतात. तेव्हा ती खोटी आहे. अर्थात काय आहे की त्या संकोचानं आपण गुंतू नये. संकोच वाटू लागला की हे काय म्हणतील काय म्हणतील म्हणून, मग ते खोटी. आणि मग योग्य काय आहे, तर आपल्याला विचारानं पाहिलं तर कोणता लाभ आहे, त्यामुळं तो विचार आपण मनात करत जावा. पुढचा अभंग घेऊ आपण. 69 नंबरचा अभंग आहे. बहुरूप्याने सोंग पालटिले वरी, बक ध्यान धरी मत्स्या जैसे. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो नेदी जगी फासे जैसे. ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील फासा कळो नेदी. खाटीक हा स्नेहवादे पशुपाळी, कापावया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा भला मी लोकात, परी तू कृपावंत पांडुरंगा. हा अभंग आपल्याला काय आहे की काही विचार करायलाच लावणार आहे. त्यांनी असं दाखवून दिलं की असे काही आहेत की सोंग घेतात आणि त्या सोंगाला आपण जर फसलो तर आपली फसवणूक होते. मग सोंग घेणारे कसे असतात, तर असं काही सोंग वटवायचं की त्या सोंगामुळं आपल्याला ते सोंग आहे असं न वाटता सत्य वाटायला लागतं. मागे एक काय आहे, शाळेमध्ये धडा होता. त्या धड्यामध्ये असं झालं होतं की एक बहुरूपीच होता आणि त्यांनी बैलाचं सोंग घेतलं. बैलाची शिंगं थोडीशी वर बांधून, अंगावरती झूल टाकून आणि 2 हात खाली टेकवले आणि गुडघे असं 4 पायावर तो झाला. पण ह्याचं सोंग किती वटलं आहे, खरोखर केलं आहे का हे बघण्याकरता एकाने काय केलं, बारीकसा खडा घेतला आणि त्याला मारला. जिथं खडा लागला तिथं त्यांनी बरोबर गाय बैल कशी आपली कातडी हलवतात तसं तिथली जागा हलवली. अरे म्हणलं हे सोंग घेतलं आहे पण हुबेहूब जमलं आहे. म्हणजे जे सोंग घेतो तो त्याप्रमाणे काय करतो, आपलं शरीराच्या याच्यावरचा पोशाख तसा करतो, तसंच बोलतो, तसंच चालतो. आणि आपलं सोंग आहे हे आपल्या ठिकाणी काय आहे इतकं वटवतो की कुणी काही म्हणलं तरी त्याच्या ठिकाणी काय आहे की मी सोंग घेतलं होतं असं सुद्धा कधी तोंडात येत नाही. मी आहे तो सत्यच तो आहे हेच तो दाखवत असतो. आता त्या संबंधातून ते सांगतात की काय केलं आहे बहुरूपी, असं काय केलं बहुरूप्याने असं काही ग्रंथात आहे. आणि इथं भोरप्याने म्हणजे हे काय आहे की छापाईची चूक आहे खरी. बहुरूप्याने असं काही ग्रंथामध्ये म्हणजे काही जे आपल्या प्रती आहेत दुसऱ्या त्याच्यात तेच आहे. अर्थ तोच होतो की जो बहुरूपी आहे तो बहुरूपी कशामुळं म्हणायचं, तर अनेक रूपं घेतो. आज एक घेतलं तर उद्या दुसरं घेईल, परवा तिसरं घेईल, कधी देवाचं घेईल, कधी काय आहे एखाद्या अधिकाऱ्याचं घेईल, कधी भिक्षेकराचं घेईल, कधी संन्याशाचं घेईल. हे झाले पुरुषवाचक. कधी स्त्रीचं घेईल, कधी म्हाताऱ्या स्त्रीचं घेईल, कधी जिचं पोट आलेलं आहे अशा स्त्रीचं घेईल. म्हणजे तो सोंग घेतो तो वेगवेगळ्या प्रकारचं घेतो, म्हणून त्याला बहुरूपी असं म्हटलं. आता हा बहुरूपी काय करतो, सोंग पालिटेले वरी. त्याने त्याच्या ठिकाणी काय केलं, सोंग घेतलं. पण सोंगामध्ये तो त्या सोंगासारखा दिसत असला तरी सोंग कसं आहे तर वरी वरी. म्हणजे वरी ह्या शब्दाचा अर्थ वरी वरी, वर वर करणीच सोंग आहे. तो आतून नाही. आत जर आता त्यांनी समजा एखाद्याने देवाचं घेतलं असलं सोंग तर कोणाच्याही तिथं जाऊन तो आपला काय आहे देवासारखं सगळं दाखविल हावभाव आणि थोड्या वेळाने म्हणेल द्या की काहीतरी. म्हणजे त्याचा आत काय भिक्षा मागणं, आत काय आपल्याला काहीतरी मदत मिळणं, आणि वर काय सोंग आहे, वरचं सोंग आहे. आता जो दुसरा म्हणला तो एवढा मोठा देव आहे आणि तुला कशाला भिक्षा द्यायची, अहो म्हणला ते सोंग आहे. म्हणजे जसं त्याला शेवटी ते सांगावं लागल. मग हा सोंग धारण करतो ते कसं आहे वरी. आता त्याला उदाहरण दिलं, बक ध्यान धरी मत्स्या जैसे. उदाहरण कोणतं आहे की बगळा पाण्यात उभा राहतो आणि इतका स्थिर उभा राहतो की काही नाही, इथं काही नाहीच नाही असं सगळं माश्याला वाटावं.
मासे त्याच्या अवतीभोवती फिरायला लागतात. कारण काय, जसं एखादं बारीक स्वरूप किंवा एखादं दुसरं काहीतरी पाण्यात उभा राहत असल्यावर ते कसं असतं, त्याची काही भीती माशाला वाटत नाही. तसं वाटतं इथं काही जिवंत नाहीच, तो स्थिर उभा राहिलेला आहे. आणि हे कधी होतं, तर धरी मत्स्या जैसे, त्याच्या टापूत आला मासा की पटकन धरतो. इतकं पटकन तो गिळून टाकतो की दुसऱ्या माशाला कळत नाही ह्याने काय खाल्लं. लगेच तेवढं स्थिर, एक क्षणात हे सगळं खाऊन टाकणार की पुन्हा दुसरा मासा आज इथं काहीतरी दिसतंय चला माघारी, असं नाही, तो येईलच आणि ह्याला दुसराही मिळेल. म्हणजे तो एका क्षणात आपलं भक्ष्य घेतो. मग हे कुणी केलं, तर बगळ्याने केलं. का केलं, तर त्याच्या ठिकाणी काय आहे की खायचं आहे. मग त्याच्या त्या स्थिर राहण्याला साहित्यकारांना नाव दिलं की बकध्यान. बकध्यान म्हणजे कसं, खरं ध्यान नाही, आपल्याला काहीतरी खायला प्यायला मिळावं असं त्याचं ध्यान आहे. तसं हा बहुरूपी, त्याला कशाचं तरी सोंग घेता येत असलं तरी मला माझ्या पोटासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मिळावं हेच त्याचं ध्यान असतं, जे बगळ्यासारखं तो आपलं सोंग करत असतो. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखोने दी जगी फासे जैसे. आता दुसरं काय केलं, दुसरं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरणात असं सांगतात की हा एक आहे कोण, सोंग घेणारा किंवा बहुरूप्याचं दुसरं सोंग आहे. तो काय करतो, तर अंगावर चांगला पोशाख घालतो, साधूचा म्हणा वारकऱ्याचा म्हणा, मग कपाळाला टिळे लावतो. त्याच्यानंतर काय आहे, गळ्यात माळ घालतो. ती माळ कुठे, सगळ्या असलेल्या कपड्याच्या वर काढून दाखवायची, मोठ्या मोठ्या मण्याची. आणि पुढं काय मुद्रा लावायच्या, म्हणजे या बाजूच्या कानाच्या आणि डोळ्याच्या मध्ये एक मुद्रा, इकडे एक मुद्रा, कपाळावर एक मुद्रा, गालावर मुद्रा, झालं. असं करत करत तो सगळ्या गळ्यावर मुद्रा, जेवढं दर्शनी भाग आहे त्यात सगळ्या मुद्रा लावतो. मुद्रावर काय असतं, तर काही मुद्रावर श्रीराम लिहिलेलं असतं, काही मुद्रावर विठ्ठल लिहिलेलं असतं, आणि ती गंधात बुडवून आपल्या ठिकाणी चिटकवली की तसं अक्षर उमटतं. ह्या मुद्रा असतात. मग ह्या मुद्रा लावायच्या. पण आता त्याला नाव दिलं, दुसरं काय नाव दिलं, मैंद. मैंद म्हणजे खोटा. हा जो काही असतो तो फसवणारा असतो, ह्याला फसवायचं आहे म्हणजे ढोंगी असतो तो. मैंद हा ढोंगी, सगळं दाखवतो आपल्याला. आणि इतकं सगळं करून तो काय करतो, सगळा मी साधू आहे, मी वारकरी असं म्हणून जगात हिंडतो. लोकाला वाटतं अरे बरं झालं साधू भेटले, कुणी पाया पडतं, कुणी अजून काय त्यांना म्हणतं की आम्हाला आशीर्वाद द्या, कुणी म्हणतं आमच्या घरी चाला, तुमचे पाय आमच्या घराला लागले तर बरं होईल. म्हणजे असं काही काही लोक त्याच्या पुढं करतात. देखो नेदी जगी फासे जैसे. पण हे सगळं जरी असलं तरी मी ह्या जगातल्याला लुटायला आलो आहे. माझ्या जे काय आहे ते मनात वेगळं आहे. मी हे सगळं जरी अंगावर घातलं असलं तरी मी तुमच्यावर फासे टाकायला आलो. फासे म्हणजे जसं एखादं फास्यात जनावर सापडावं, पशु वगैरे, तसा आला हा फसवतो. आता कित्येक ठिकाणी असं असतात की इतकं पोशाख घालायचे आणि मला फार भविष्य चांगलं येतं आहे म्हणायचं, आणि मग ते जोशाचं रूप घ्यायचं आणि त्या ठिकाणी कोणी महिला वगैरे घरात दिसल्या की तिथं सांगायचं तुझं असं झालं, तुझं तसं झालं. ठोकताळे असतातच. माणूस काय आहे, जन्मापासून तो कधी आजारी पडलं नाही असं कधी नसतं. गेल्याच वर्षी तुला खूप त्रास झाला, आजारी होती, ते बाई म्हणते होय होय होय, आता दिवस चांगले येतील. असं करत करत इतकं तिच्या मनाला भुरळ काढतो की ती ओंजळभर धान्य द्यायच्या ऐवजी खूप मोठी पाटी भरून आणते. असं करून ते गोळा करण्यात येतात. म्हणजे ह्यांना दुसऱ्याचं भविष्य सांगून त्यांचं भलं काय हे पाहायचं नाही, आपल्याला काय मिळतं हे पाहायचं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जगी फासे जैसे, जसे फासे टाकणारा आपल्याला पकडण्यासाठी फासे व्यवस्थित लावून त्याच्यामध्ये काय असेल ते पशु पकडतो, तसे ह्यांनी काय केलं, अंगावर असल्या प्रकारचे कपडे लत्ते घातले, टिळे माळा लावल्या आणि दुसऱ्याला फसवायसाठी केलं. म्हणजे हा अंतःकरणपूर्वक भक्त नाही, सोंगाचा भक्त आहे. आणि कशासाठी, तर जगाला
फसवण्यासाठी पुढच्या चरणात सांगतात, ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा. आता याच्यात ढीवर म्हणजे कोळी, मासे पकडणाऱ्या कोळ्याला ढीवर असं नाव आहे. तर ते काय करतात, तर मासे पकडायला जातात, पाणवाट्याच्या ठिकाणी मासे पकडायचे. पण कसं पकडायचं, तर एक गळ म्हणून त्यांचं मासे पकडण्याचा प्रकार आहे. तो गळ म्हणजे काय, टोकदार वळण केलेलं असं एखादं काय आहे की लोखंडी म्हणा काय असेल ती कडी, आणि त्या कडीला टोकाच्या वरच्याच बाजूला माशाला आवडतं असं खाद्य लावायचं. आणि ते सगळं जे टोकाला बांधलेली कडी एका दोरीला बांधून लांब लचक काठीला बांधलेली असते. आणि तो काय करतो, पाण्यात ते का दोरीसह तो आकडा आणि त्याला लावलेलं खाद्य तो सोडतो. जेव्हा माशाला हे खाद्य असं वाटतं तेव्हा मासा काय करतो, जोरात झडप घालतो त्याच्यावर आणि झडप घालून ते पकडतो. पण पकडताना त्याचे जे काय टोक केलेले अणकुचीदार ते माशाच्या टाळ्यात अडकतं. आणि माशाला खायचं तर राहू द्या, पण ह्यातनं निसटायचं कसं म्हणून तो धडपड करतो. आणि त्याची धडपड सुरू झाली की दोरी हालायला लागते. मग ह्याच्या लक्षात येतं की आता हा मासा ह्याला लागला, म्हणजे ह्याच्यात म्हणणं काय, तर मासा गळाला लागला. मग पटकन दोरीतनं बाहेर काढायचं आणि बाहेर जमिनीवर ते सगळं बाहेर काढून त्याचं तोंड उघडून त्यातनं त्याला काढून टाकायचं. आता तोपर्यंत त्याचं जे खाद्य त्या माशाच्या तोंडात गेलं, पण खाता कुठे येते, वरच्या बाजूला जखम झाली आणि पाण्याच्या बाहेर आल्यामुळं तडफड सुरू झाली. ह्याला त्याचं घेणं नाही. त्याने ते काय असेल त्याच्या टोपलीत त्याला टाकलं, दुसरं खाद्य लावलं, पुन्हा सोडलं, पुन्हा दुसरा मासा पकडला की असे मासे पकडणारा जो असतो तो ढीवर. आणि माशासाठी तो काय करतो, तर चारा घालतो. आता चारा घालून माशाची दया करतो का मासा पकडायसाठी चारा घातला आहे त्यांनी, तर माशाची दया नाही, मासे पकडायचेत त्याला. आणि तो त्याचा उद्योग असल्यामुळं त्या माशाला पकडण्यासाठी त्याला आमिष म्हणून लावलेलं आहे, तो त्याचं खाद्य आहे. मग हे खाद्य कशासाठी लावलं याचा विचार केला आपण, तर मासे पकडण्याकरता लावलं. भीतरील फासा कळो नेधी. आता दुसऱ्या तुकड्यात तेच पूर्णत्वाला नेलं की जसं त्या असलेल्या काय अणकुचीदार एका कडीला एक खाद्य लावलं, माशाला कळतं आहे का, माशाला एवढे नाही, माशाला काहीतरी खायला मिळालं एवढंच कळतं. आणि दुसरा कोणता तरी मासा हे खाऊ नये म्हणून आक्रमण करून तो मासा त्याच्यावर काय करतो, झडप घालतो. पण त्याला कळत नाही की भीतरील फासा, ह्याच्या आत आपल्याला अडकवणारा फासा आहे, हे माशाला कळलं नाही. म्हणून तो काय केला, मृत्यूला गेला, म्हणजे त्या ढिवराच्या ताब्यात गेला. हे जे आमिष आहे हे जर कळलं नसतं किंवा त्याला अगोदर कळलं असतं तर जागला असता, पण आता फासा आहे त्यात ते कळलं नाही म्हणून तो गुंतला गेला किंवा मृत्यूला गेला. तसं जिथं जिथं सोंग आहे, जिथं जिथं अशा प्रकारचे काहीतरी तुम्हाला फसवणूक करतात, तिथं तिथं असं आहे. आता हे जे काही आहे, तर तुकोबारायानं हा अभंग लिहिला कधी, आज तुकोबारायाला 450 वर्ष होत आली, पण आत्तासुद्धा फसवणारे साधू आहेत. आता सांप्रत काळात आता रोज बातम्या त्याच चालू झाल्या की त्याच्याकडं जायचं, त्याची पाद्यपूजा करायची, त्याला अनेक गोष्टी करायच्या, आणि तो कसा फसवतो आहे हे तुकोबारायानं त्यावेळात लिहिलं. एकदा लिहिल्यावर लगेच त्यात सगळं कळलं आहे, आता कोणाच्या फाशात सापडायचं नाही असं माणसाला वाटतं आहे का कधी? जराशी भूल पडली की माणूस त्याच्या पाठीमागं जातो आहे. पुढच्या चरणात लिहिलं, खाटी कहा स्नेह वादे पशु पाळी. आता दुसरा आहे, खाटीक हा काय आहे की तो मेंढी किंवा बोकड ह्यांचं मांस विकणार आहे. तो काय करतो, त्या विक्रीसाठी ते पशु कुठं मिळतो आहे बाजारात किंवा कोणाकडं मिळतो त्याच्याकडून खरेदी करायचं, आणि मग त्याचं मांस किंवा त्या मांसाचं वजन जास्त व्हावं म्हणून त्याला घरी आल्यावर पौष्टिक खाद्य खाऊ घालायचं, जे काय लागत असेल त्याचे खाद्य ते सगळं. आता त्याने सांगितलं की स्नेहवादे, म्हणजे त्याचं हे आज हे खाऊ घातलं की उद्या
त्याच्या ठिकाणी जे त्याला खाऊ घालायचं ते असं असतं की खाल्लं की त्याचं थोडंफार वजन वाढावं, त्या पशुचं वजन वाढावं असं खाद्य. मग हे प्रेमाने खाऊ घालतो असं काय वाटतंय खरं. मग तो काय करतोय, खाटीक तर त्या पशुला प्रेमानं खाद्य देतो. हिरवा चारा असेल, काय अजून खुराक असेल, हे सगळं प्रेमाने देतो आहे. पण खरं काय आहे तर कापावया नळी तयासाठी, त्याला कापायचं आहे आणि त्याच्यापासून जितकं किलो मांस जास्त वाढेल तितका फायदा करायचा आहे. म्हणजे तो केवळ त्या पशुचं प्रेम आहे म्हणून नाही, पशुपासून मिळणाऱ्या पैशाचं प्रेम आहे त्याला. मग ह्या पशुपासून कसे पैसे जास्त मिळतील याच्याकरता पशुचं पालन चांगलं करायचं. ते धष्टपुष्ट झालं की ह्याचा फायदा त्यात जास्त होतो. हे सगळे खाटीकाला पशुचं प्रेम नाही, खाटीकाला पशुपासून होत असलेल्या मांसाचं प्रेम आहे आणि ते विक्री करून त्याच्यापासून येणाऱ्या पैशाचं प्रेम आहे. म्हणजे हे सगळे कसे असतात बहुरूप्यासारखे, ती एक एक नमुने आणले. तुका म्हणे तैसा भला मी लोकात, परी तू कृपावंत पांडुरंगा. आता तुकोबरायानं म्हणजे कधीच असं कुठल्याच अभंगात आपल्याला सापडत नाही. तुकोबरायानं हिथं ह्या चरणात लिहिलं आहे, मी तसा नाही बरं का, मी चांगला माणूस आहे. तैसा भला मी लोकात, मी चांगला आहे, मी काही सोंग घेऊन नाही. सगळं काही माझं चाललं आहे ते कसं आहे, निस्पृह वृत्तीनं, खऱ्या अर्थानं भगवंता तुझी भक्ती करण्यात आहे. आणि ह्याला पुरावा काय दिला तर परी तू कृपावंत पांडुरंगा, तुझी कृपा आहे माझ्यावर म्हणून तुझ्या कृपेनं मी तुझी भक्ती करतो आहे. मला लोकाला फसवायचं नाही, मला कोणाच्याही काय आहे काही त्याच्यापासून कोणती अपेक्षा नाही. निरपेक्ष भावनेनं मी माझी भक्ती करतो, नामस्मरण घेतो. जे कोणी मला माझ्याकडून विचारायला येतील त्यांना नामच सांगतो. याचं कारण हे सगळं का करतो तर तुझी कृपा माझ्यावर आहे. मी ह्या बहुरूप्यासारखा, त्या टिळेमाळा घातलेल्या मैंदासारखा किंवा त्या ढिवरासारखा खाटिकासारखा नसून सत्य आहे, माझी भक्ती खरी आहे, माझ्या भक्तीतलं सगळं प्रेम खरं आहे. आणि ते सगळं असायला कारण काय तर तू माझ्यावर कृपा करत आहेस. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.